आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, प्रत्येक महिला ही त्या कुटुंबाचा अर्धा आधार असते. नवे संपूर्णपणे त्या गावाचा, त्या भागाचा आणि एकत्रित विकासाचा सुद्धा ती पाया असू शकते. लग्नाच्या आधी एखाद्या महिलेनं वैशिष्ट्यपूर्ण काम करणं हे यशदायी आहे. लग्न झाल्यावर सुद्धा वेळ काढून एकंदरीत सौंदर्य स्पर्धा गाजवत असताना सुद्धा समाजातल्या गरीब महिलांना आणि मुलींना भावी आयुष्यामध्ये सुख मिळावं, त्यांच्या हाताला काम मिळावं आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी झटणाऱ्या मराठवाडा विभागातील लातूर येथील श्वेता परदेशी यांची आपण आता ओळख करून घेतो आहोत. बघूया, त्यांनी 7 वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या महिला विकासासाठी त्या काम करत आहेत. त्यांच्या या कामाचा फायदा सामान्य व्यक्तीला, सामान्य महिलांना झाला. विशेष करून ज्या महिलांना समाजामध्ये खूप अडचणी आहेत अशा महिलांसाठी जर हे कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर निश्चितपणे एक सगळ्यात चांगलं काम जे श्वेता मॅडमने घेतलेलं आहे ते तळागाळापर्यंत पोहोचेल. मी त्यांना विनंती करणार आहे की आपण आपली ओळख करावी आणि त्यासोबतच आपण काम जे करता त्याची सुद्धा माहिती आम्हाला द्यावी. नमस्कार, मी श्वेता परदेशी बसय्या. मी लातूरचीच आहे आणि मी आत्तापर्यंत अनेक ज्या गोरगरीब अनाथ विधवा महिला आहेत त्यांना हजारो महिलांना मोफत प्रशिक्षण दिलेलं आहे. जे की पार्लर प्रशिक्षण म्हणा, आरीवर्कचं म्हणा, ज्वेलरी मेकिंगचं आहे, मेहंदी क्लासेसचं आहे, रांगोळी क्लासेसचे असे 7 प्रकारचे कोर्स मी मोफतमध्ये शिकवते, जेणेकरून महिला सबलीकरण किंवा सशक्तीकरण झालं पाहिजे. अनेक महिलांना खूप असं शिकण्याची इच्छा असते, पण त्यांच्याकडे मनी प्रॉब्लेम किंवा घरच्याचं परमिशन नसतं, कोणाचे भरपूर प्रॉब्लेम असतात. त्या प्रॉब्लेमचा विचार करून मी मोफत प्रशिक्षण देऊन स्वतःचा व्यवसाय त्यांनी स्वतःच्या पायावरती उभा करून त्यांनी स्वतः सबलीकरण झालं पाहिजे महिलांचं, त्या विषयावर मी विचार करून हे महिला सबलीकरण प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे. माझी काही संस्था किंवा संघटना नाही आहे, पण एक समाजाला काहीतरी देणं आहे किंवा आपल्यात जे टॅलेंट आहे ते बसून राहण्यापेक्षा इतरांच्या उपयोगी पडेल या हेतूने मी हा चालू केलेला आहे. अनेक वर्ष झालं मी यामध्ये आहे आणि अनेक महिला ज्या गोरगरीब अनाथ विधवा महिला आहेत त्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन भरपूर महिलांनी स्वतःच्या पायावरती उभा राहून स्वतःचा व्यवसाय बिझनेस मोठ्या प्रमाणात उभा केलेला आहे. ज्या महिला 30 रुपयाच्या वस्तू घेऊ शकत नव्हत्या, आज त्या महिला 3-3 हजाराच्या वस्तू स्वतःच्या कमाईनं त्या खरेदी करून मला पोचपावती देतात की मॅडम हे तुमच्यामुळे शक्य झालं. पण मला काय वाटतं की मी जे हे शक्य करू शकले माझ्या परमार्थमुळं, माझ्या संस्कारामुळं. तसेच मी 175 पुरस्कार विजेती आहे. मिसेस महाराष्ट्र आहे, मिसेस इंडिया आहे, मिसेस इंडिया इंटरनॅशनल असे 7 क्राऊन सौंदर्य स्पर्धेतले पण जिंकलेले आहेत आणि 175 पुरस्कार जिंकलेले आहेत, जे USA बुक वर्ल्ड रेकॉर्ड, लंडन बुक वर्ल्ड रेकॉर्ड, जे की आपली भारतीय संस्कृती लुप्त होत चालली होती, त्या लुप्त होत चाललेल्या संस्कृतीला वाचवण्याचं कामही मी करते आहे. मॉडेलिंग क्षेत्रात कटआउट स्लीवलेस घालून अनेक ग्लॅमर महिला अशा जिंकून दाखवू शकतात, पण मी वेगळं काहीतरी आपली संस्कृती वाचावी या हेतूने मी ग्लॅमर क्षेत्रात उतरले आणि बाळ 1 महिन्याचं असताना मी मिसेस महाराष्ट्र बनलेली आहे आणि बाळ 2 ते 4 महिने बाळ होईपर्यंत मी असे 7 क्राऊन जिंकलेले आहेत आणि त्या क्राऊनला तसंच न ठेवता त्या टायटलला पुढे घेऊन जाण्यासाठी मी त्या शोची आज परीक्षक म्हणून ऑल इंडियामध्ये परीक्षकाचं काम पण पाहते. आणि तसेच मला असं वाटतं की बाबा खरंच आपली संस्कृती, विदेशी संस्कृती आपल्या भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात वापर करण्यात येत आहे. तो ड्रेसिंग असो, भाषा कौशल्य असो, कोणतंही असो, पण मला त्याचं खंत वाटतं की आपल्या संस्कृतीमध्ये एवढी पॉवर आहे किंवा आपल्या संस्कृतीमध्ये एवढी ताकद आहे हे दाखवून द्यायची वेळ आहे आणि जी लुप्त होत चाललेली संस्कृती आहे ती वाचवण्याचं काम माझं चालू आहे आणि खरंच वाचवली पाहिजे, ही काळाची गरज आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला दाखवून दिली आपली संस्कृती, संस्कार काय आहे, म्हणून आपण आज या थोडीशी तर आपल्यामध्ये संस्कृती आहे. पुढच्या पिढीला काय आपण जर नाही वाचवलं तर ह्या पुढच्या पिढीला आपण काय दाखवणार संस्कार, संस्कृती, आणि खरंच वाचवायची गरज आहे. म्हणून ते मी काम करते. महिला सबलीकरण बरोबर महिला सशक्तीकरण चालूच आहे परत आणि हे भारतीय संस्कृती वाचवण्याचंही काम चालू आहे. तसंच मी जे गोरगरीब महिलांच्या लग्नातले, जे मुलींचे लग्नातले मेकअप मी फ्रीमध्ये करते आणि लहान लेकरांचे जे गरिबांचे जे लहान लेकरं आहेत त्यांच्या ट्युशनही फ्रीमध्ये घेते, जेणेकरून सगळ्या आपण यशस्वी झालो, पण आपल्यासोबत अनेक महिलासोबत पुढे गेल्या पाहिजेत. यश प्रत्येकाने स्वतःपुरतं न ठेवता प्रत्येकाच्या वाट्याला आपण देऊन जावं, हा माझा उद्देश आहे. आणि खरंच आपण महिलांनी एक पाऊल पुढे गेल्यानंतर
केल्यानंतर, लग्न लेकरं झाल्यानंतर सुद्धा आपण करिअर करू शकतो. एक सुनेला मॉडेलिंग क्षेत्रात जे करिअर असतं त्या करिअरला सगळ्या व्यवस्था मोडून, ज्या नियम अटी आहेत त्याला मोडून आपण नवीन अटी, म्हणजे जे की मी कटआउट स्लीवलेस कधीच घातलेलं नाही आणि हे कटआउट स्लीवलेस घालणाऱ्याला दाखवून दिलं आहे की तुम्ही संस्कृती जपून सुद्धा पुढे जाऊ शकता, मर्यादामध्ये राहून सुद्धा यशस्वी होऊ शकता, जसं मी झाले आहे. प्रत्येकाला लागू नाही, पण मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरात काही प्रॉब्लेम असतात, काहींना सूट नसते की बाबा तुम्ही मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करू नका किंवा बाहेर पडू नका. तशा महिलांना किंवा त्या मुलींना सांगायचं आहे की आपण मर्यादामध्ये राहून सुद्धा पुढे जाऊ शकतो किंवा मर्यादामध्ये राहून सुद्धा यश प्राप्त करू शकतो, जसं मी केलेलं आहे. आपण भारतीय संस्कृती वाचवून विदेशी पुरस्कार आपल्या भारतात घेऊन येतोय किंवा महाराष्ट्रात घेऊन येते, याच्यापेक्षा मोठा गौरव काय आहे आपल्या भारतीय संस्कृतीचा. मला एवढंच सांगायचं आहे की आपण आपली भारतीय संस्कृती सगळ्यांनी मिळून वाचवली पाहिजे आणि महिला सशक्तीकरण ही झालं पाहिजे, एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद.